शक्तीच्या तू पामरा या जीव जंतूचा निर्मळ झरा अरे म्हणून तुला स्मरत होऊनी चालक बापा सर्व जगाच्या होऊनी चालक बापा सर्व जगाच्या नशिबी लिहिला तू या भोग कर्माच्या या पंचतत्वाला तुने फोडली वाचा अरे म्हणून तुला स्मरण बांधवांनो जन्म देणारे जरी आपले आईबाप असले तरी मानवाला मूलभूत हक्क पुरवणारे हे महापुरुष आहे ज्यांनी शिक्षणाचा वारसा आपल्याला दिलाय कायदा आपल्याला दिलाय स्वराज्य आपल्याला दिलं आहे आणि म्हणून न कळत कळत शाहू फुले आंबेडकर हा 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 शाहू फुले आंबेडकर ते छत्रपती महान माझ्या सावित्री आईने दिला शिक्षणाचा सन्मान ते राजमाता झाली भारताची शान अरे म्हणून तुला स्मरद्वारे मस्ताद मोहरेश्वराची गहा हा 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 वस्ताद मोरेश्वराची ते निर्मळवाणी वडील माझे गुरु ब्रह्माजी ते आहे गुरु ज्ञानी हा शाहीर सूरज त्यांच्या चरणी मेळ कलंगीचा त्यांच्या कृपेने माझ्या हरी रामा रामा माझ्या रामा रामा हरी रामा नवा वस्तादे मोहरेश्वराची ते निर्मळवाणी गुरु ब्रह्माजी माझे आहे गुरु ज्ञानी आशाहीर सूरज त्यांच्या चरणी मिळकलंगीचा त्यांच्या कृपेने माझ्या हरी रामा 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 नवा तर
भजन असो, पूजन असो, कीर्तन असो, सांगण्यासारखा भाग नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या मान्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्तीचे पूजन करते. तर मी सुद्धा माझ्या कलेच्या मार्फत, या कौशल्याच्या मार्फत त्या गणेश भगवंताचे पूजन करत आहे. तर त्याकरता एक सुंदर तर्ज घेतलेले बांधवाच्या लक्षात असू द्या. है रहा न हूं मैं आपकी, न हूं मैं आपकी जुल्फों को देखी कर, है रहा न हूं मैं आपकी जुल्फों को देखी कर, है रहा न हूं मैं आपकी जुल्फों को देखी कर, है रहा न हूं मैं आपकी जुल्फों वो है रहा न हूं मैं आपकी जुल्फों को देख कर, है रहा न हूं मैं आपकी जुल्फों को देख कर, है रहा न हूं मैं आपकी जुल्फों को देख कर, इनको घटा कहूँ, इनको घटा कहूँ, इनको घटा कहूँ तो घटा हो तो क्या कहूँ. तर या तर्जावरती माझ्या पूजनाने म्हणून शब्द काय म्हणतात लक्षात असू द्या. हर ज्ञानियों ने पूजा, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से, 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 वो हरि ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से. हो मैं भी तुझे पुकारूं, मैं भी तुझे पुकारूं, मेरे ही काम से, हर ज्ञानियों ने पूजा 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 गणराज नाम से, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से. अनेक देव होते या पृथ्वीच्या पाठीवरती, अनेक विद्वान देव झाले की त्यांची म्हणजे कीर्ती अफाट आहे. तर गणेश भगवंताला पूजेचा पहिला मान का दिला. तर शिकण्यासारखं आहे की जेव्हा म्हटलं होतं की सर्व जग घुमून संपूर्ण पृथ्वी पाहून पोन
कोण सर्वप्रथम येते तर काय केलं लक्ष असू द्या. गणेश भगवंतांनी काय केलं, कार्तिक स्वामी बसला मोरावरती आणि निघला संपूर्ण सुचीचा चक्कर माराले. गणेश भगवंतानं काय केलं, शंकर आणि पार्वतीचे 5 चक्कर मारले फक्त. 1 2 3 4 5. आणि जेव्हा 5 चक्कर मारले तर शंकरजी म्हणे गणेश तू म्हणे आलास म्हणे संपूर्ण सृष्टी म्हणून. हो म्हणे. तर म्हणे कार्तिक तर आतापर्यंत नाही आला म्हणे, तू येऊन गेला म्हणे, इच्छा आहे तर मारले चक्कर म्हणे. तेव्हा गणेश भगवान काय म्हणाले की म्हणे आई बापा एवढी कोणती सृष्टी मोठी नाही, आई बाप हे माझे खरे दैवत आहे. तर म्हणून गणेश भगवंताला पूजेचा पहिला मान दिलाय. म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आई बापाला त्यांनी दर्जा दिला, सृष्टीपेक्षा श्रेष्ठ. तर बांधवांचं लक्ष असू द्या की जनाबाई सगळे दळणदळीले, डोमा घरी जाऊन पाणी भरले, अनेक रूपामध्ये परमेश्वर आलेला आहे. पण तेवढी कॅपॅसिटी माणसामध्ये पाहिजे, तेवढी कॅपॅसिटी, मन तेवढं जागेवर पाहिजे. पण आजकाल नाही हो. आजकाल पूजेला म्हटलं अर्धे लोक म्हणते देव आहे, अर्धे लोक म्हणते देव नाही. आजही वाद चालू आहे 50% लोकांचा. हटा, कोई बात नाही. न मानणारे नको म्हणा, मानणारे म्हणा. पण जे न मानणारे मग तुम्हाला सांगतो मी, म्हणजे मंदिरात ज्याचं पूजा अर्चना करायची, देवाले कापूर अगरबत्ती नारळ शेंदूर वगैरे लावला, चौकात आला, गोष्टी थापलाच्या, असं झालं तसं झालं, महाभारतात हे झालं, रामायण मध्ये ते झालं. बरं ठीक आहे. कोणापासून 5,000 रुपये उधार घेऊन घ्यायचे आणि 5,000 रुपये त्याला सांगायचं का बस माझे शेतीचं काम होते, मी तुला परत करतो. आणि जेव्हा परत करायची वेळ आली ते 5,000 रुपये पचवायचे, पुन्हा मंदिरामध्ये जायचं, देवाच्या पाया लागायचा, देवा म्हणे पावन हो देव खाली पिली बसलाय, तुला पावन होते. लोकांचे मन दुखवशील, अंतःकरण दुखवशील आणि त्या परमेश्वराची पूजा करा. अरे हा त्या पूजेला काय अर्थ नाही. माणसाची केलेली सेवा म्हणजे धर्म, हे संत महापुरुष सांगून केलेले आहे. नाही जमत पूजा अर्चना नको करा, पण कोणाचं मन नको दुखवा, अंतःकरण नको दुखवा. क्योंकि जब तक सत्यता का दीपक हमारे मन में जलता नहीं तब तक भगवान किसी को मिलता नहीं. भगवान को पाना है तो भाव और भक्ति में ढलना पड़ेगा. नेकी ठिकाणी बनी तो भगवान तो क्या भगवान के बाप को भी आना पड़ेगा. आणि म्हणून पुंडलिकाने भक्ती केली माय बापाची, तो विठ्ठल चालत त्याच्या बशी आला होता. कम पापीला होता पुंडलिक, कम त्रास दिला काय माय बापाले, पण नाही. पण आजकाल परिस्थिती आहे, माय बापाला लाता मारी मुले आणि लाडक्या बायकोले घेऊन पाळण्यावरती झुले, तिला चाटुका खाऊ आणि मायबाप घरचे डायरेक्ट जाते वावरामध्ये आणि हे दोघं घरामध्ये. हे परिस्थिती आहे बांधवांनो. आणि म्हणून परमेश्वरापेक्षा नाही जमत, पण तुमचे जे मायबाप आहे त्यांना जपा रे, त्यांना तरी पोसा कमीत कमी. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं आहे, अहो घालते श्री हर ग्रंथों में लिखा है, हर पंथों में लिखा है, हर ग्रंथों में लिखा है, हर ग्रंथों में लिखा है, हर ग्रंथों में लिखा है, हर पंथों में लिखा है, हर ग्रंथों में लिखा है, हर पंथों में लिखा है। वो बिगड़ी तू ही बनाता, भक्तों से तेरा नाता, वो बिगड़े तू ही बनाता, भक्तों से तेरा नाता, वो बिगड़ी तू ही बनाता, अरे भक्तों से तेरा नाता नाता नाता, जिसकी है जो निकाली, जिसकी है जो निकाली, जिसकी है जो निकाली, भरी दे तू शान से, हर ज्ञानी पूजा कनराज नाम से, हर
केलेली आहे दुय्यम सुखदेवे. वा, शिवाजीबाई सुखदेवे धन्य धन्य झालो. तर एक सुंदर प्रश्नाची मांडणी केली. म्हणतात की महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर श्रीकृष्ण भगवंतानं त्या द्रौपदीला किती साड्या पुरवल्या. पहा, श्रीकृष्ण भगवंतानं द्रौपदीला किती साड्या पुरवल्या. मॅडम साहेबा, मी काय वाचलं मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण भगवंतानी द्रौपदीला साड्या नाही पुरवल्या. द्रौपदीची जी साडी होती ते श्रीकृष्ण भगवंतानं लंबी केली होती. तो दुशासन ओढता ओढत होता, ओढता ओढत होता, ओढता ओढत होता, ते साडी संपत नव्हती. मॅडम साहेबा, द्रौपदी म्हणजे तो श्रीकृष्ण भगवान त्या द्रौपदीची जी साडी होती ते ओढता ओढत, म्हणजे तो दुर्योधन ओढता ओढत होता, दुशासन ओढता ओढत होता, पण ते साडी संपत नव्हती. आणि तुम्ही म्हणता का किती साड्या दिल्या. हाय विचार मॅडम साहेबा, ये कहा पड़ा आपने, मेरे को नहीं पता. हा हा, आता राहिला प्रश्न. तर मॅडम साहेबा, श्वेत वर्णाची साडी घालून द्रौपदी गेली होती. श्वेत म्हणजे पांढरा, श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी घालून ते द्रौपदी. आता प्रश्न निर्माण हाय होते का त्या टायमाला रंग कसा निघला असं म्हणतो. जर आपण विचार करतो मला बांधवांना, कपास कपास ज्याला म्हणतो आपण, श्वेत वर्णाची साडी घालून ते द्रौपदी होती. आणि तिचं म्हणजे 6 मीटरची जी साडी होती द्रौपदीची. पण श्रीकृष्ण भगवंतानं साड्या नाही पुरवल्या. ते साडी लंबी होत गेली आणि दुशासन ओढू ओढू थकला, पण तिचं वस्त्रहरण झालं नाही. मॅडम साहेबा, हे असं आहे माझ्या बुद्धिमत्तेनुसार बरं. हा, कारण मी म्हणेन का मला असे सांगता येत होतं का नाही 5 साड्या पुरवल्या आणि त्या 5 साडीचा कलर एकीचा हिरवा होता, पिवळा होता, निळा होता, असं नाही. जे वाचलं ते वाचलं. पण आता माझ्या तुमच्यावरती एक सुंदर प्रश्न आहे ज्यामध्ये शिकण्यासारखा काहीतरी, की माय आणि लेक दोघेही माय लेक एक नदी किनारी राहत होते. दोघेही माय लेक एका नदी किनारी राहत होते. तर कालांतराने काय झालं, त्या माय लेकांना नद ओलांडायची होती. म्हणजे जे होती नद, ते नद ओलांडायची होती. तर काय झालं, तिथे होती नाव, त्या नाववरती माय आणि लेक बसले. ते नाव घेऊन नद ओलांडायला लागले. तर काय झालं, ते नाव लागली धारामध्ये. तर तो डोंगा लागला व्हाले. तर बाप बिलकुल पोरगा चिल्लावा लागला, आई आता कसं करायचं, आई आता कसं करायचं. ते माय म्हणे, मग बापू घाबरू नको, घाबरू नको. त्या मायनं आपल्या पोराले काय म्हटलं, जे गोष्ट म्हणे त्या बापानं आजवरी माझ्यासोबत नाही केली ते गोष्ट तू माझ्यासोबत कर म्हणे. लक्ष ठेवा शिवाजीबाई काय म्हणणं आहे, जे गोष्ट त्या बापानं आजवरी माझ्यासोबत नाही केली ते गोष्ट तू आता कर म्हणे माझ्यासोबत. हा डोंगा किनाऱ्याला लागल्याशिवाय राहणार नाही. तर अशी कोणती गोष्ट त्या मुलानं आपल्या आईसोबत केली की तो डोंगा किनाऱ्याला लावण्यामध्ये त्याला सहकार्य झालं. मॅडम साहेबा, तर्कबुद्धीचा प्रश्न आहे. आम्ही पाहू आणि तुम्ही समाधान करांजी. बिलकुल भले तो माहिती है तुम्हारे चुटकी का खेल है, ऐसी बजा दी और ऐसे आपने बता दिया. बघू आता, आणि अपेक्षा करतो की तुम्ही समाधान करा. म्हणून नाही करा तर मग आम्ही तर हाऊच काही हरकत नाही. ड्युटीच आहे आपल्या तिकडे लिंगामध्ये दिवसभर. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं आहे, श्री गणनाथ श्री गणनाथ श्री गणनाथ ऋषि मुनिवर सन्यासी कहते हैं विघ्न विनाशी. ऋषि मुनिवर सन्यासी कहते हैं विघ्न विनाशी. हो भक्तों से तेरा नाता
हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से, हर ज्ञानियों ने पूजा गणराज नाम से।